गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच। याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। टीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सरकारी काम आणि 6 महिने थांब, अशी परिस्थिती सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे। सोलापूर शहरामध्ये काही ठिकाणी ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। त्यात प्रामुख्याने सोलापूर शहरामध्ये रूपा भवानी ते मंत्री चांडक या भागामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। मागील 4 ते 5 महिन्यापासून हे काम सुरू आहे। या ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे, परंतु खड्डा अर्धवट बुजवला आहे, त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे। या कामाकडे ना आमदाराचं लक्ष आहे ना माजी नगरसेवकाचं लक्ष आहे। सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष शीतल तेली ह्या पण रजेवर आहेत, त्यामुळे या कामाकडे कोणाचंच लक्ष नाही। या ठिकाणी एकेरी वाहतूक चालू असल्यामुळे वाहन चालकांना तसंच पायी चालत जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार सांगूनही कसलीच कारवाई होत नाही। रूपा भवानी चौक ते हनुमान नगर टावर पर्यंतचा रस्ता एकेरी आहे। अनेक वाहन चालकांचे या ठिकाणी अपघात झाले आहेत। एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर सोलापूर महानगरपालिकेला किंवा संबंधित ठेकेदाराला जाग येणार का, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे। सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू असल्यामुळे या भागाचे आमदार व माजी नगरसेवक प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं पाहावयास मिळत आहे। याच भागामधून ते नेहमी ये-जा करतात, त्यांना ही समस्या दिसली नाही का? तुम्ही प्रचार करा, आम्हाला त्याचा विरोध नाही, परंतु हे काम करा अशी मागणी नागरिकातून होत आहे। लवकरात लवकर हे काम जर नाही झालं तर आम्ही सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा या भागातील जनतेने दिला आहे। रूपा भवानी ते टावरपर्यंत, हनुमान नगरचं टावरपर्यंत हे काम चालू आहे। दसऱ्यापासून ते हे काम चालवलेलं आहे। ह्या लोकांना आम्हाला मंत्री चांडक नगर, वर्धमान नगर, शाहीर वस्ती एवढं खूप त्रास व्हायला लागलेला आहे। स्मार्ट सिटीचं हेच लक्षण आहेत का? हे स्मार्ट सिटी म्हणतात का ह्याला? हां, किती दिवस तर आम्ही हे सण करायचं? पावसामध्ये दुनियाचा त्रास, लोक पडलेत, काही लोकांचे हातपाय तुटलेत, काय ह्याला जबाबदार कोण आहे? शासन आहे का कोण आहे? ह्याची काळजी कोण घेणार आहे? हां, हे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आहे, नाहीतर वरतीपर्यंत जायचं आहे। आम्हाला सगळ्यांना मोर्चा काढायला लागेल। आम्हाला मंत्री चांडक नगर वगैरे कॉलनीला जवळजवळ 215 ते 220 घरं आहेत आमचे। लहान लेकरं शाळेला जाते येते, त्यांना खूप त्रास होते। कितीतरी लेकरं पडलेत, कितीतरी लोक बाया घसरून पडलेत। ते वादळी वारं सुटल्यामुळे पाऊस आल्यामुळं खूप काही लोकांच्या गाड्या फसलेत, पुण्याचा अडचण झालेत, कित्येक लोकांचं गाड्याचं नुकसान झालेलं आहे। की ह्याची जबाबदार कोण आहे? ह्याची कोण विचार करणार आहे? हां, ह्याच्यात लवकरात लवकर आपलं हे करून काम करावं, नाहीतर अन्यथा सगळ्या लोकांनी मिळून मोर्चा काढण्यात येईल। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।